स्क्रीनवर दिसणारी ही गरीब आणि शाहू मुलीनं मित्रांनो सिंहापेक्षाही मोठं कांड केलेलं आहे. या मुलीनं आपल्या सख्ख्या आईचा खून केलेला आहे मित्रांनो. घटना आहे जयपूर, राजस्थान येथील. विजय शर्मा यांचा परिवार होता. विजय शर्मा, त्यांची पत्नी नीरज शर्मा, आरोपी ही आयुषी आणि तिचा एक मतिमंद भाऊ, असा चौघाचा परिवार होता. पूर्ण ऐका, प्लॅनिंग फिल्मी स्टाईल प्लॅनिंग केलेली आहे या आयुषीनं. तर मग गेल्या वर्षी अचानकच विजय शर्माचा यांचा मृत्यू होतो. ते कोर्टामध्ये क्लर्क होते. त्यामुळे सरकारी नोकरी होती त्यांना. त्यामुळे अनुकंपाखाली कोणाला तरी नोकरी द्यायची होती. मग आयुष्य स्वप्न रंगवत होती की मी तिथे नोकरी करणार अनुकंपाखाली. पण तिच्या मामाला वाटलं की आयुषीचं नुकतीच 12वी झालेली आहे. ती पुढं शिक्षण शिकून आणखीन यापेक्षा चांगली नोकरी लागू शकते. आणि नीरज म्हणजे आयुषीची आई आता एकटीच पडलेली आहे. कारण परिवार तिला पूर्ण चालवायचा आहे. एक तिला मतिमंद मुलगाही आहे. त्यामुळं ही नोकरी नीरजने म्हणजे विजयच्या बायकोने केलेली चांगली. म्हणून त्याने म्हटला, "ही नोकरी ही तू तुझ्या आईला करू दे." मग तिच्या आईला नोकरी लागली. पण ही गोष्ट आयुषीला खटकली. आयुषच्या मनात पक्का राग बसला. ती चिडचिड करू लागली, आईसंग भांडू लागली आणि राग तिचा एवढ्या लेव्हलला गेला की ती सरळ घर सोडून दुसऱ्या घरी निघून गेली. विजय शर्मा यांना 2 घरे होती. जुनं एक घर आणि तिचं राहतं नवीन घर. ज्या घरात ते वारले ते घर सोडून ती दुसरीकडे निघून गेली. पण साधी निघून नाही गेली ती. तिथे राहून तिच्या डोक्यामध्ये तिच्या आईला मारण्याची प्लॅनिंग सुरू होती. इथून खरा ट्विस्ट सुरू झाला आहे मित्रांनो. ऐका तिची प्लॅनिंग कशी असेल. मग तिथं राहून तिने प्लॅनिंग सुरू केली आणि तिच्या चुलत भावाला बोलवून घेतली. चुलत भावाला म्हटली, "मला माझ्या आईचा खून करायचा आहे. आणि यामध्ये मला तुझी मदत हवी आहे." मग तिच्या भावानं म्हटलं, "ठीक आहे, मी मदत करेन, पण माझा यात फायदा काय आहे?" तिने म्हणली, "जी आग्र्याला म्हणजे विजय शर्मा यांची आग्र्याला हायवेलाच रोड टच 7 ते 8 करोड रुपयाची जमीन होती." मग तिने म्हटली, की ती जी जमीन आहे मी तुझ्या नावाने करेन." 7 करोड रुपयाची जमीन आपल्या नावावर होणार म्हणून ह्याचे डोळे फिरले. तोही या गोष्टीला तयार झाला. त्याने ही गोष्ट आपल्या वडिलाला म्हणजे आयुषीच्या काकाला सांगितली. काकालाही वाटलं करोडो रुपयाची जमीन आपल्या नावाने होत आहे. काय हरकत आहे मारायला? म्हणजे तिघे मिळून त्यांची प्लॅनिंग करू लागले. आता नीरज शर्माची म्हणजे खून करण्यासाठी तिघे झाले. मग यांनी एक असं प्लॅनिंग केला, की हा खून वाटू नये. ह्या काहीतरी वेगळी घटना वाटली पाहिजे. कारण मृत्यू जर अचानक झाला तरच अनुकंपावर नोकरी भेटू शकते. मग त्यांनी ॲक्सिडेंट दाखवून मारायचं असं प्लॅनिंग केली. मग तिच्या घरासमोर एक थार गाडी थांबली गेली आणि 2 मोटरसायकलवाले आयुषीच्या आईवर नजर ठेवण्यासाठी आणि तिला टक्कर देऊन मारायचा प्लॅन होता. मग लक्ष ठेवले तिने घराच्या बाहेर निघाली. मारायचा प्लॅन पहिला अटेम्प्ट त्यांचा सुरू झाला. पण तिने मारायच्या अगोदरच ती सावध झाली आणि यांचा पहिला अटेम्प्ट फसला. आणि हे आयुषीच्या आईला पण कळालं की हे मला कोणतरी मारायचा प्रयत्न करत आहेत. मग तिने घरात बसली, आपल्या नोकरीहून सुट्ट्या घेतली आणि आपल्या आसपास कॅमेरे लावली. घराच्या बाहेर तिचं निघायचं पूर्णपणे बंद झालं. जे काही तिला पाहिजे होतं तिने ऑनलाईन ऑर्डर करून घेत होती. पण आता हे पण परेशान झाले आयुषी, तिचा चुलत भाऊ आणि तिचा काका. की आता हिला मारायचं कसं? ही तर घराच्या बाहेर निघतच नाहीये. मग त्यांनी आणखीन एक प्लॅनिंग मग त्याला आयुषीला लक्षात आलं की तिचा एक मतिमंद भाऊ आहे आणि त्याला दवाखान्यात नेण्यासाठी तिला महिन्यातून एक वेळेस तरी जावंच लागतं. मग त्याने तो दिवस निवडला की ज्या दिवशी ती तिच्या भावाला घेऊन दवाखान्यात जाते. मग त्यावेळेस ती भावाला घेऊन घराच्या बाहेर निघाली. मग त्यांची माणसं बाहेर थांबली होती. कारण कंटिन्यू ती पहिलं थार होती, नंतर आता स्कॉर्पिओ होती थांबलेली तिला उडवण्यासाठी आणि 2 मोटरसायकल स्वार होते. त्यांनी फोन केला आयुषीला, "तुझी आई घराच्या बाहेर निघालेली आहे, उडवू का?" तिने म्हणली, "थांब, तिच्यासोबत तिचा भाऊही आहे. आपण ॲक्सिडेंट करूत आणि आईच्या ऐवजी भाऊ मेला आणि आई वाचली तर आपल्याला आईला मारायचं आहे. थांब थोडं, तिला दवाखान्यात जाऊ दे." नीरज शर्मा तिच्या मुलाला घेऊन दवाखान्यात पोहोचली. तिची ट्रीटमेंट तिथे चालू झाली, चेकअप चालू झालं. मग आता हिला एकटं बाहेर काढायचं कसं? मग आयुषीनं त्या माणसाला फोन केली, "मी तिला फोन करते आणि बोलवते बाहेर. त्यावेळेस तू तिला मार." मग आयुषीने फोन लावली तिच्या आईला. तिच्या आईलाही वाटलं आयुषीनं फोन लावली. फोन उचलला तिनं. बोलली. आयुषी म्हणते, "अर्जंट तू घरी ये." कारण घर आणि दवाखाना जवळच होता. "अर्जंट तू घरी ये, मला तुझ्याशी महत्त्वाचं काम आहे." तिला वाटलं काय महत्त्वाचं काम आहे? तिने म्हणली, "आता ट्रीटमेंट चालू आहे लेकराची, मला कसं येता येतं."
5 मिनिटासाठी ये फक्त आणि लगेच वापस जा. तिलाही वाटलं काहीतरी अर्जंट काम असेल, आपण घरी जावं. मग ती घरी जायला निघाली, की त्या स्कॉर्पिओनं तिला उडवलं आणि ही जागेवरच मृत्यू पावली. एवढं झाल्यानंतर मग मृत्यू पावल्यानंतर सर्वांनी फोन केले आयुषीला, की तुझ्या आईचा ॲक्सिडेंट झालेला आहे. तू घरी ये. मग आयुष्य आली. आयुष्याने तिच्या मामाला फोन केला. कोणता मामा? ज्या मामानं तिच्याऐवजी तिच्या आईला नोकरी करायला लावली होती. मामा पण आला. मग त्याची बॉडी गावाकडे नेण्यात आली तिच्या आईची. मग तिथं अंत्यसंस्काराची माणसं जमले. पण तिच्या मामाला आयुषीचं वागणं, बोलणं आणि दुःख तर तिच्या चेहऱ्यावर बिलकुल दिसत नव्हतं. म्हणजे सगळं काही संशयास्पद दिसत होतं. मग त्यांना शंका आली आणि त्यांनी पोलीस स्टेशनला कल्पना दिली, की हे माझ्या बहिणीचा ॲक्सिडेंट नसून घातपात दिसत आहे. त्यामुळे याची चौकशी करण्यात यावी आणि त्यांनी पोलिसांना हेही सांगितलं, की अनुकंपाखाली या आयुषीला नोकरी करायची होती. पण मी तिच्या आईला नोकरी करायला दिली आणि हा राग तिच्या मनात होता आणि ती एकटं घर सोडून बाजूला राहत होती. मग ह्या सर्व शंका पोलिसांना बी हे झाल्या. मग पोलिसांनी जे आयुषीच्या आईने घराच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. कॅमेरे सगळे चेक केले. त्या कॅमेऱ्यामध्ये असं निदर्शन आलं, की एक स्कॉर्पिओ कंटिन्यू यांच्या घरापाशी थांबून होती. मोटरसायकलवाले थांबून होते आणि त्या मोटरसायकलवाल्याचं बोलणं, फोन लावणं, हिच्या घराच्या बाहेर निघाल्यावर हे सगळं संशयास्पद दिसलं आणि ज्यावेळेस हिचा ॲक्सिडेंट झाला, हिला मारण्यात आलं, त्यावेळेस रोडवर एकही गाडी नव्हती मित्रांनो. मग त्यांनाही वाटलं, की रोडवर एकही गाडी नव्हती. एवढ्या साईडला येऊन स्कॉर्पिओ न्यायला उडवलं, तर हे नक्कीच घातपात असेल. सगळा संशय हे झाला आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतर ती स्कॉर्पिओ यांनी असं बेवारीस कुठेतरी सोडून दिली. ती स्कॉर्पिओ पोलिसांना सापडली. त्या स्कॉर्पिओच्या नंबरवरून त्या मालकाचा पत्ता काढण्यात आला. त्या मालकाला फोन लावला, "ही स्कॉर्पिओ तुझी आहे?" त्यानं म्हणला, "हो, माझी आहे. पण मी ₹35,000 मध्ये किरायानं दिली होती." किरायाने कोणाला दिली होती त्याचा तपास करण्यात आला. मग त्याला पकडण्यात आलं. त्यांनी म्हणले, "मी किरायाने घेतलं होतं खरा." किरायाने घेतलेला मालक घेतलेला व्यक्ती हा त्यांच्या गावचाच होता. मग त्याने म्हणला, "मी घेतली होती किरायाने, पण माझ्यासाठी नाही. मी घेतली होती मोहनलालसाठी." मोहनलाल म्हणजे कोण? आयुषीचा चुलता. मग पोलिसांनी मोहनलालला पकडलं. मोहनलाल बरोबर त्याच्या मुलालाही म्हणजे आयुषीच्या चुलत भावालाही पकडलं आणि जे सोबत स्कॉर्पिओमध्ये दोघं होते, मोटरसायकल दोघं होते, असे चौघांनाही पकडलं. म्हणजे हे 2 याच्या 6 जणांना पकडलं. आता त्यांनी सगळं कबूल केलं, काय झालं काय नाही ते. त्यानंतर आता आयुषीला पकडायचं होतं. मग ह्याने आयुषच्या घरी गेले. अंत्यविधीचाच दिवस होता, त्या जवळपास तोच दिवस होता. मग तिथे गेल्यानंतर आयुषीनं लॉही केलं होतं. मग ते आपल्या गेल्या भाषेत बोलू लागली, "माझी आई नुकतीच वारली आणि तुम्ही माझी चौकशी कशी करताय?" ती पोलिसाला व्यवस्थित उत्तरं देत नव्हती. त्यावेळेस पोलिसांनी म्हणले, "फक्त तुझ्या आईचा हा ॲक्सिडेंट आहे, याबद्दल आम्हाला चौकशी करायची आहे, तू पोलीस स्टेशनला चल." काहीतरी म्हणून त्यांनी घेऊन गेले आणि सरळ गाडी त्यांनी जयपूरला घेऊन गेली पोलीस स्टेशनमध्ये. ऑलरेडी पोलीस स्टेशनमध्ये चुलता, चुलत भाऊ आणि ते बाकीचे माणसं सर्व पाहून आयुषीला कळलं, की खरं यांना कळलं आहे. मग आयुषीनं खरं काय ते सांगितली आणि आयुषीला अटक करण्यात आली. मित्रांनो बघा, की एखाद्या नोकरीसाठी कुठल्या पातळीवर जातात आणि सख्ख्या आईचा खून करणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. नाते तर सगळे संपलेच होते, पण आई-मुलीचंही नातं राहिलेलं नाही का? काय केलं पाहिजे अशा मुलींसाठी मित्रांनो? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा.